केंद्र सरकारकडून युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी. जवळपास 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार फायदा. 1 एप्रिल 2025 पासून योजना लागू. महाविकास आघाडीच्या बैठकीत मुंबईतील जागांसंदर्भात चर्चा. मुंबईत ठाकरे गट 20 ते 22 जागांसाठी आग्रही, तर काँग्रेसला हव्या 13 ते 15 जागा. शरद पवार गटाचाही 5 ते 7 जागांवर दावा. मुंबईत शिवसेना भवनाबाहेर ठाकरे गटाचं मुका आंदोलन. बंदची हाक देतात चेले सपाट यांना सरकारनं कोर्टात पाठवलं. उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात. पुण्यामध्ये भर पावसात शरद पवार गटाचं मुका आंदोलन. काळ्या फिती आणि तोंडावर पट्टी बांधून कार्यकर्ते आंदोलनात. शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना शपथ, तर सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात. बदलापूर प्रकरणाचं विरोधकांकडून केवळ राजकारण. यवतमाळमधून मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. विरोधकांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत का, शिंदेंचा सवाल. बदलापूर प्रकरणावर बोलताना संतापाच्या भरात अजित पवारांची जीभ घसरली. आरोपींना शिक्षा देण्यासंदर्भात अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य. संभाजीनगरमध्ये एका महाराजाकडून 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार. कन्नडच्या हतनूर शिवारातल्या आश्रमातली घटना. महाराज पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाची हजेरी. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या मंदिरांना पाण्याचा वेढा. उद्या मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक. रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन.